गुड मॉर्निंग. मी अर्णव संतोष पिसे आहे. मी आता करंटली इयत्ता 9वी मध्ये आहे. माझा हा जो एरो मॉडेलिंगचा प्रवास आता हा सन 2021 मध्ये सुरू झाला, जेव्हा मी असंच घरी बसलेलो आणि मला कागदांची विमानं बनवायला तेव्हा खूप आवडायचं. तर तेव्हा ती विमानं बनवता बनवता मला एकदा विचार आला की आजचा एक खरं असं विमान बनवूया जे की उडल आपल्या हातानं. आणि असे कितीतरी व्हिडिओज मी आधी पाहिलेले, तर मग त्याच्यामध्ये हळूहळू माझा इंटरेस्ट डेव्हलप झाला. मग माझ्या इंटरेस्टमुळे पप्पा मला ग्लायडिंग सेंटरला घेऊन गेले. तिथं मला अजून एक सर भेटले, गणपती सर आपले तिथं मागं आहेत. त्यांना मला तिथपासून पुढं सगळा आता माझा हा जो एरो मॉडेलिंगचा प्रवास आहे तो त्यांच्यामुळेच झाला. त्यांना मला विमानं कशी बनवायची, कशी उडतात ती उडवायचं शिकवणं, ते विमानं बनवायचं शिकवणं, हे सगळं त्यांना शिकवलं मला. आणि त्यामुळे आज मी इथपर्यंत आलो आणि एवढी सगळी विमानं बनवू शकतो. तू चौथा का 5वा दिवस आहे, विद्यार्थ्यांना काय काय शिकवलं, विद्यार्थ्यांना किती समजलं, प्लेन्स बद्दलच प्रश्न उत्तर घेतो का तू? जर बोलतो का त्यांच्याशी, डायलॉग कर ना, त्यांना काय समजलं काय नाही, तुझ्या याच्याप्रमाणे अगदी नॅचरल. एखादं नाव माहिती घेतलं नाही, कोणीही नाही. तिला उभं कर ना. मुलींना तुम्हाला कुठल्या शंका आहेत ना, तुम्ही यांना विचारा. आज काय काय शिकायला, म्हणजे विमानाच्या याच्यात काय काय शिकायला मिळालं? आम्हाला विमान म्हणजे फ्लाइंग मोड, म्हणजे असं कसं उडते, म्हणजे स्टार्टिंग कसं होतं तसं बघायला मिळालं. जसं हवेमध्ये कसं ते हे होतात, डाईव्ह करतात, तसं बघायला मिळालं. जस्ट खूप इंटरेस्टिंग होतं हे आणि मला हे खूप आवडलं. जस्ट आम्हाला हे 1 डे पाहायला मिळालं. मला रोज असं मला उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये मला हे आधी माहिती असतं, तर मी खूप सारे असे बनवले असते. मला खूप आवडेल असं बनवायला. कोणाला काय आवडलं, काय नाही आवडलं, काय सूचना आहेत? प्लेन्स रिलेटेड तुम्ही काय काय शिकला, तुम्हाला सरांनी काय एक्सप्लेन केलं ते सांगायचंय तुम्हाला. कागदाच्या विमानांना लेफ्ट राईट अप डाऊन कसं केलं ते बोल. पुढे पुढे. तर आज आम्हाला शिकायला मिळालं की प्लेन म्हणजे टेक ऑफ कसं होतं, किंवा ते आकाशात जाऊन उडतं कसं, त्याचे जे फ्लॅप्स आहेत त्याची मूवमेंट, किंवा म्हणजे ते टर्न कसं घेतं, किंवा स्टंट कसे होतात, ते सगळे शिकायला मिळाले. व जसं ते लँड करतात ते पण शिकायला मिळालं की त्याचे जे फ्लॅप्स आपले जे हे खाली किंवा वर होतात, त्यामुळं प्लेन म्हणजे राईटकडे जाते किंवा डावीकडे जातं. आणि हे मला खूप आवडलं. उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये म्हणजे मी पहिल्यांदा असे मॉडेल प्लेन उडताना बघितले आणि मला हे उडवायला आणि बनवायला खूप आवडतील. थँक्यू. मला पायलट व्हायचंच आहे आणि मला पायलट व्हायचंच आहे. आपण जसं रेग्युलर पेपर प्लेन बनवतो तसंच ते पण रेग्युलर पेपर प्लेन होतं, फक्त त्याच्या मागून थोडं कर्व केलं ना तर ते थोडं पुढे जाऊन परत आपल्याकडे रिटर्न येतं. तसंच आपण फायटर जेट्स वगैरे प्लेन पाहिले, ते पण तसंच आहे, फक्त ते पेपर मॉडेल आहे. आणि मी स्वतःने पण एक प्लेन बनवलंय काल. त्याच्यामध्ये मी कागद वापरलाय, स्टिक्स वापरले आणि रबर बँड वापरलाय. आणि जे आपण कोक पितो तर त्याच्यात ते कॅन्ड असतात, तर त्याच्यापासून मी त्याची विंग्स बनवले. थँक्यू. वेगवेगळ्या प्रकारचे प्लेन बघितले आज, आणि मी उन्हाळ्याच्या सुट्टीत हे पहिल्यांदा बघितले आहे. मी खूप वेळा असे प्लेन नाही बघितले, तर उन्हाळ्याच्या सुट्टीत मी पहिल्यांदा बघितले. थँक्यू. आणि मला मोठं होऊन पायलट बनायचे. कॅम्प आहे हा मला आर्यभट्ट कॅम्प हा खूप आवडला. व या उन्हाळ्या सुट्टीमध्ये असे वेगवेगळे एरोप्लेन मला पहिल्यांदा बघायला भेटले. हा आर्यभट्ट कॅम्प हा खूप छान होता. आणि हा 5-6 दिवसात आम्हाला खूप आवडला, कारण की त्याच्यात खूप इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटीज होत्या, खूप काय होतं. आणि हे प्लेन मला खूपच आवडले आणि हे पहिल्यांदा मी बघितले उन्हाळ्याच्या सुट्टीत. आणि हे परत एकदा ह्या तालुक्यात ही ॲक्टिव्हिटी होईल. आणि थँक्यू. फर्स्ट टाइम असा कॅम्प बघितला. हा आर्यभट्ट कॅम्प खूप छान आहे. एरोप्लेन्स फर्स्ट टाइमच असे उडताना आणि म्हणजे टेक ऑफ करताना आणि लँडिंग करताना फर्स्ट टाइमच बघितले. खूप छान वाटलं. शरद दादांचे आणि आलेल्या सगळ्या सरांचे खूप खूप अभिनंदन व थँक्स आम्हाला. हा आर्यभट्ट कॅम्प 5 दिवसांचा होता. एकदम खूप छान कॅम्प होता.
आपले इथे सर आहेत त्यांनी आम्हाला खूप छानपैकी ट्रेनिंग दिलं, आम्हाला खूप सगळं शिकवलं. दादांनी आम्हाला प्लेन्स वगैरे बनवून दाखवले, ते उडवून दाखवले. खूप छान होतं सगळं. आज 5वा दिवस. आम्हाला पहिल्या दिवशी उद्घाटन झालं, त्याच्यात आम्हाला पहिल्यांदा चॅलेंज दिलं. ते आम्ही या शेवटच्या दिवशी आम्ही ते बनवणार आहोत. पण त्याच्या आधी आम्हाला सरांनी जो फुगा असतो त्याच्यामध्ये जे पाणी कलरचं टाकलं तर ते वरती कसं आणायचं हे सांगितलं. परत त्यांनी पेन्सिल हवेत कशी राहिली पाहिजे ते सांगितलं. आणि आज आम्हाला प्लेन उडून दाखवले, ते उलटे करून दाखवले. आणि हे सगळं बनवत असताना खूप वेळ लागतो. ह्याच्यामध्ये आपल्याला जे रिमोट कंट्रोल असतो त्याच्या खूप मोटर आणि ते लागतं. त्यामुळे हे सगळं बनवण्यासाठी त्यांना खूप कष्ट लागले आहेत. आणि त्यांना त्यांच्या या कष्टाला फळ मिळू दे. परत एकदा आम्हाला असं परत एकदा करण्यासाठी, हे सगळं आम्हाला पाहण्यासाठी, त्यामुळे आम्हाला परत एकदा हे कॅम्प यावा असं सगळ्यांना विनंती करते. माझं नाव आराध्या. मी जेव्हा ह्या कॅम्पमध्ये आले तेव्हा फर्स्ट डे खूप छान होता. सेकंड डेला आम्हाला म्हणजे असं फुग्यामध्ये जसं एक एक्सपेरिमेंट दिला होता तो आम्हाला करायला लावला होता. आणि आम्हाला सेंट्रल फोर्स शिकवला, मॅग्नेटिक फोर्स शिकवला. आणि प्लेन कसे हवेत उडतात जसं त्यांचं मूव्ह शिकवले, की कोणत्या मूव्हनी ते कोणतं राईट घेतं की लेफ्ट टर्न घेतं ते शिकवलं. आणि हा मला कॅम्प खूप आवडला. नमस्कार, मी अवधूत चंद्रशेखर नलावडे. मी पहिल्याच अशा कोणत्या तरी समर कॅम्पमध्ये गेलो होतो जिथे इस्रोवरून लोक सायंटिस्ट आले होते. त्यांनी आम्हाला छानपैकी ट्रेन केलं. जे पाणी ग्रॅव्हिटीमुळे फुग्यात खाली राहतं तेच त्यांनी वर आणायला शिकवलं. जी पेन्सिल ग्रॅव्हिटीमुळे खाली पडते तीच त्यांनी तरंगवायला शिकवली. असा कॅम्प नेहमी व्हावा. जुन्नर तालुक्याचे आमदार सन्माननीय शरददादा सोनवणे यांचे खूप खूप आभार की त्यांनी ही कॅम्प राबवली. धन्यवाद.